वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पहिलाच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर विचार केला. थँक्यू शरद. मागच्या सामन्यासाठी त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. पहिला चेंडू वाईड आहे. हा चेंडू इथे मात्र वड कॅच, कॅच ऑफ द डे. पहिला द्रा मोहनच्या स्वरूपात लागत असताना डिक्सल पाली या संघाला. मोहन बॅक टू द गाव. आकाश यांचं सहर्ष स्वागत आहे. पुनर्चे जे प्रेक्षक घर बसल्या आपल्या मोबाईलवर टीव्हीवर जी स्पर्धा एन्जॉय करतात आमच्या ब्रदर स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून, त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. कल्पेश येतोय मैदानात इनाने ॲक्शनमध्ये. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी मात्र फेस करत असताना नानाचा अतिशय भन्नाट वेगवान गोलंदाजी नानाच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला ढकललं डिक्सल पाली या संघाला आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर धामणी या संघाने, आज धामणी संघाचा दिवस आहे मी तरी म्हणेन. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अविनाशकडनं चुका होणार नाही. या पहिल्या सामन्यामध्ये अविनाशकडनं चुका झाल्या होत्या, कारण 68 धावा बनवल्या होत्या. दामनवाडी संघाने 69 धावा बनवायच्या होत्या. त्या 69 धावा 24 चेंडू मागे कुठून काढायच्या होत्या. 23 चेंडू मागे मात्र त्यात 69 धावा कुठून काढल्या. एकाती किल्ला लढवला सुरेशने. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला, लो स्कोरिंग सामना. दामणी विपक्ष गोरेगावचा सामना होता, तोही सामना मात्र जिंकला गेला. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय भन्नाट वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. हाही चेंडू चांगला आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिस झाल्यानंतर कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास कमी झाला असेल या निलेश बांगाराचा, आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव, 2 धावा खर्च केल्यात. वाईटच्या स्वरूपात एक धाव, एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एक विकेट, महत्वाची विकेट, मोहनची विकेट त्या ठिकाणी मात्र कमावली गेले नाना खंडवीने. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता. थोडासा एलिव्हेशन आपल्याला कमी पाहायला मिळतोय आणि इथून मात्र मिळतोय हा चौकार. डी जय. थँक्यू डीजे मास्टर. नरेश येतोय या ठिकाणी. हा फटका इथे मात्र चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला जातोय. पुल अँड सक्सेसफुल हा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तपाला विचार केला तर या फटक्याची नितांत गरज होती. चुकीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नरेशच्या माध्यमातून. त्याचा इथे मात्र षटकारामध्ये रूपांतर केलं जात आहे. या फटक्याची गरज होती, नितांत गरज होती डिक्सल पाली या संघाला.
षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता 30 ते 35 धाबा या ठिकाणी बनाबाब्या लागतील डिक्सन पाळी संघाला, कारण दामणी संघाला विसरून चालणार नाही. खूप खोलवर टप्प्याची फलंदाजी असलेला हा संघ. हा चेंडू बॅटच्या टो इनला इनसाइड आउट एज. फलंदाज बाद. एस्टनच्या मागे मात्र अजिबात चुका होत नाही या सुरेशच्या माध्यमातून. वन मोर विकेट डाऊन. तक्का क्रमांक दुसरा. फलंदाज या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. कल्पेश डगआउट. थोडस बॅकफुटला आहे या ठिकाणी डिक्सन पाले हा संघ. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून वन बाउन्स ओव्हर दी रूप. रन्स मिळतील या 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावफलक आपल्याला वेगाने फ्लाय होताना पाहायला मिळेल. ऑन बोल्ड धावा लागल्या गेल्या त्या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती 16 लॉस ऑफ 2 विकेट टीम पाली या संघाच्या या धावा. सोळा धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. शॉर्ट पिच शेड होता. गुडलियन स्पॉटचा वापर केला होता परंतु जागा बनवली शॉट सिलेक्ट करण्यासाठी आणि चौकार टीचे. ते 20 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत 14 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज नरेश कडनं एक षटकार, एक विकेट, 2 चौकार. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 22 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 22 या आकड्यावर स्कोर कार्ड अद्याप मागच्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या माध्यमातून आपल्याला मेडन ओव्हर पाहायला मिळाली. तोच गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळेल इन अन ऍक्शन मध्ये. महत्वाचा हा सामना, अतिशय चांगला सामना आपल्या भेटीत चालला गेला. एका इनला बघितलं गेलं तर डिक्सन पाली हा संघ पनवेल विभागातील तो संघ, तर एका इनला कर्जत विभागातील तो संघ, तर एका इनला आपल्याला पाहायला मिळेल धामणी संघ पनवेल विभागातील तो संघ. कर्जत बनम पनवेल म्हटलं तरी हरकत नाही. या सामन्याला आपल्याला असा सामना पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु गॅप खूप मोठा होता या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आणि षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. होता इथून असे चेंडू बक्षणार नाही. कॉर्नर आणि लॉंग ऑफच्या मधनं अजून एक दमदार फटका पैकी षटका. मारी बॅटमॅन षटकार मारी दूर दूर षटकार मारी. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी आणि कॅप्टन त्याच्यावर ताव काढी. आयोजक
हाय फटका लोअर फुल टॉस त्या ठिकाणी स्टँड अँड डिस्पॅच फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल अजून एक दमदार फटका निलेश पाट मधनं बिगिट षटकार. हाही फटका चांगला आहे लगातारचा चौथा षटकार बॅट्समन निलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश ऑन द फायर. मागचा मेळेनवर भरून काढला जातोय या ठिकाणी. मागच्या ओव्हरच्या धावा सुद्धा हा फटका फसला आहे त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे नरेश आणि टिपला जाईल फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला खेळ 8 चेंडू 28 धावसंख्येवर मात्र खेळत असताना आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागली निलेशला. हाय फटका फसलाय स्वतःच्या बॉलथ्रो मध्ये चेंडूला झेद केलं जात आहे आणि टीपला जाईल फलंदाज बाद. तापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 46 धावा. येणारे चेंडू असतील 18 आणि 47 धावांचं या ठिकाणी पाठलाग करावा लागेल सामना जिंकण्यासाठी टीम थांबणी या संघाला.
18 चेंडू 47 धावा. पिवांच्या षटकाला इथे कुठेतरी मोठं बनवावं लागेल, कारण सुरेशला विसरून चालणार नाही. आजच्या दिवसात एक अर्धशतकीय पारी त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू. असे चेंडू मात्र बक्षणार नाही. अतिशय चांगली सुरुवात इथून मात्र करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी सुरेश उगडे, मॅन फ्रॉम थामणी. ड्युटीचे मास्टर षटकार आलाय. या ओव्हरला मोठं बनवण्याचं ठरवलंय सुरेशने. फटका चांगला आहे. पुनरच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता. आडव्या बॅटने पॅडल स्वीपच्या माध्यमातून अजून एक दमदार मोठा फटका बॅट्समन सुरेशच्या बॅट मधनं. जशी मॅच सुटली होती बॅट्समन निलेश कडनं, तिथून सुरुवात केली. आता मात्र सुरेशने बिगिट षटकार. काही सांगितलंय त्याले तरी सिक्स मारला, मग तुमचा काय राहील. बॅक टू बॅक 2 षटकार. हा चेंडू बेकार कानात काय सांगितलं रे. आम्हाला सांगा उद्या, आम्हाला सांगायचं तसा. हा चेंडू इथे मात्र सटीक यॉर्करचा हा आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू 2 षटकारानंतर एक चांगला चेंडू मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. हाही चेंडू फटका चांगला आहे त्या ठिकाणी आलाय षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड 18 धावा. षटकार आहे त्या ठिकाणी. अजून एक दमदार फलंदाजी, बॅक टू बॅक. अजून एक षटकार, बिगिट मॅक्सिमम. अजून एक दमदार फटका मारी. बॅटमॅन षटकार मारी, दूर दूर षटकार मारी. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. आणि कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्या. या ठिकाणी अविनाशचे षटकार फिटलेत. हा चेंडू इथून मात्र पंच सांगत असताना वाईड आहे. 25 धावा. अर्धा पल्ला या ठिकाणी लगभग पार केलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. नरेश आज सकाळीच मात्र नशीब खाऊन आलाय की काय. हा चेंडू चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. फक्त एक चिकी सिंगल पाहायला मिळेल त्या ठिकाणी. आणि या 26व्या धावफलकावर येणारे चेंडू 12, लागणारी धावसंख्या 21 धावसंख्येची गरज आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. या मॅचची हवा तर पूर्णपणे काढल्या. डीजे बजाव.
12 चेंडू 21 धावा 21 धावा 12 चेंडू ऑन अ स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच ओव्हरमध्ये 4 मोठे फटके 4 षटकार. हा फटका चांगला आहे, सरळ फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव घेतली जाईल का? एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय. अकरा चेंडू 20 धावा. फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जज करतोय आणि चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी नक्कीच ब्रदर स्पोर्ट्सचे सपोर्टर्स पूर्ण टीम आली गेले. नक्कीच इन्स्टा किंग सर्वच गँग इन्स्टा किंग आहे. संकेत आहे, त्यामध्ये रुपेश आहे, नरेश आहे. या तिन्ही त्रिमूर्तींचं सहर्ष स्वागत आहे. पुलारले त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रदीप. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकच धाव. लॉर पुलटाचा चेंडू होता, त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत मी म्हणेन सागरची. धामणी संघाला इथून मात्र ज्या धावा होत्या त्या धावा घेतल्या नाहीये. एक धाव होती मागच्या सामन्यामध्ये, डबल धाव होती त्या ठिकाणी, ते डबल धाव घेतली नव्हती. ह्या चेंडूवर फुलवालेंचा चेंडू होता, सुरेश होता ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, प्रदीप होते. यांच्या माध्यमातून चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फाईनचा क्षेत्ररक्षक. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू फेकून दिलं जाते. एकच धाव. आठ चेंडू आणि 17 धावा. हे दोन चेंडू कुठेतरी निर्णायक ठरले जातील. जोपर्यंत मैदानात सुरेश आहे तोपर्यंत मात्र या धावा सहजरित्या चेस करू शकतो सुरेश. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, हलक्या छताने डॉट चेंडूची सांगता. 7 चेंडू आणि 17 धावा. 17चा खतरा आतापर्यंत कोणाच्या डोक्यावर गुंगावतोय? एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल पाली संघ, एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल धामणी संघ. पहिल्या ओव्हर मध्ये इथून मात्र बॅट्समन सुरेशच्या बॅटमधनं अजून एकदा मागा विकेट षटकार. फटका चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट आल्या. आता उर्वरित समीकरण आहे 5 चेंडू आणि 11 धावा.
नानावान स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तो इथून मात्र नशिबाचा चौकार. आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज होती. त्या ठिकाणी हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने समीकरण या ठिकाणी चेंज झालाय. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी बॅटच्या पवार की पावर आज दमखम दिखा रही है भाई. डीजे बजा. तीन चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. सामना फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम धामणी. हार्ड लक टीम डिक्सल पाले. नक्कीच चिखलोली गावचे 3 स्टार आणि यंग स्टार ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. इंस्टा किंग, रील्स किंग रुपेश ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देऊया. या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट 10 चेंडू 33 धावा सुरेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच यायचंय सुरेश. लवकर ये मित्रा. सुरेश यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लवकरात लवकर. या ठिकाणी नक्कीच आमचे लाडके सपोर्टर्स बीसीजी हिंजवलीचे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. तनिबी 11 संघाचे पॅकर्स मान्य श्री संजय हंबीर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. संजय हंबीर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्या ठिकाणी 10 चेंडू 33 धावा. हार्डलक टीम डिक्सल बाली संघ व्यवस्थित जा, सुखरूप जा.